नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाचा चटपटीत बटाटा वडा। सोबतच खाण्यासाठी शेंगदाण्याचा कट सुद्धा बनवणार आहोत। आता नवरात्र सुरू होणार आहे, तर सारखं साबुदाणा आणि भगर खाऊन कंटाळा येतो। म्हणून नवरात्रीसाठी तुम्ही असा खमंग बटाटा वडा नक्की बनवून बघा। मला खात्री आहे तुम्ही एकदा असा उपवासाचा बटाटा वडा बनवला तर नेहमी असाच वडा बनवून खा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी झणझणीत कट बनवणार आहोत, म्हणजे नंतर आपल्याला गरमागरम वडे खाता येणार। कट करण्यासाठी इथे मी एका बोलमध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। इथे बघा, शेंगदाण्याचा कूट घेताना शेंगदाण्याचा पावडर करून घेतलेला आहे, अजिबात जाडसर कूट घेतलेला नाही। त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ज्या वाटीने शेंगदाण्याचा पावडर घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ। आता याला खमंग फोडणी द्यायची आहे। त्यासाठी इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं छान फुललं की 2 लाल मिरचीचे तुकडे टाकलेले आहे। नंतर कढीपत्ता टाकायचा। तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात नसाल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल। नंतर यामध्ये तयार केलेलं शेंगदाण्याचं कट टाकायचं आणि कटाला 1 उकळी येऊ द्यायची। तुम्ही इथे बघू शकता, कटाला उकळी आलेली आहे आणि मी कट घट्टच केलेला आहे। तुम्हाला पातळ हवा असेल तर पाण्याचं प्रमाण जरा जास्त ठेवा। नंतर वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची। कट तयार झालेला आहे। आता बटाट्याची भाजी बनवायला घेऊ। त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये चमचाभर तेल टाकलं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं फुलू द्यायचं। नंतर कढीपत्ता टाकायचा आणि इथे मी 6-7 हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडच बारीक करून घेतलेल्या आहे, त्या टाकायच्या आणि 1 मिनिटभर परतून घ्यायच्या। मिरचीचा कच्चेपणा गेला पाहिजे। मिरची परतून झाली। आता यामध्ये उकडून घेतलेले बटाटे टाकायचे आहे। मी इथं 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे, ते मॅश करून घ्यायचे। बटाटा मॅश करून घेताना खूप जास्तही मॅश करून घेणार नाही, जरा मोठे तुकडे ठेवणार आहे। बटाटा मिक्स करून घेऊ। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। शेंगदाण्याचा कूट जाडसरच घेतलेला आहे, अजिबात बारीक केलेला नाही। वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायची। इथे बघा, मी कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही जर उपवासाला कढीपत्ता कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल। बटाट्याची भाजी तयार झाली आहे। आता ही भाजी थंड करून वडे करायला घेऊ। सर्वात आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वडा हाताला चिकटणार नाही। छोट्या मोठ्या ज्या पण साईजमध्ये वडा करायचा असेल तितकी बटाट्याची भाजी घ्यायची आणि वडा तयार करायचा। मी इथे चपटाच वडा तयार करून घेणार आहे। एकतर तो दिसायला मोठाही दिसतो आणि कमी तेलामध्ये सुद्धा तळला जातो। वडा तयार आहे, प्लेटमध्ये ठेवून देऊ। पुन्हा 1 वडा तयार करून दाखवते। तुम्हाला गोल वडा आवडत असेल तर गोल केला तरी सुद्धा चालेल। वडा तयार आहे। अशाच पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकता, मी सर्व बटाटे वडे तयार करून घेतलेले आहे। 3 बटाट्याचे 8 मध्यम आकाराचे वडे तयार झाले आहे। आता वड्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतलेला आहे, त्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेला आहे। आता हे मिक्सरला लावून बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, असं पीठ बारीक करून झाल्यावर त्याला चाळणीने चाळून घ्यायचं, किंवा मग मार्केटमध्ये भगरचं रेडीमेड पीठ मिळतं ते घ्यायचं। 1 बोलमध्ये 1 वाटी भगरचं पीठ किंवा वरईचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय। राजगिऱ्याच्या पिठाऐवजी शिंगाड्याचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालतं। त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे।
मिरची पावडरमुळे वड्याला रंग छान येईल आणि चवसुद्धा छान लागेल. चवीनुसार मीठ टाकायचं. ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलं आहे. पाणी मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये लागेल तसं पाणी टाकून बॅटर खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही असं बॅटर तयार करायचं आहे. भगरचं पीठ असल्यामुळे त्याला पाणी जास्तच लागतं. इथं बघा वड्यासाठी लागणारं बॅटर छान फेटून तयार झालेलं आहे. बॅटर तयार करण्यासाठी मला 1.25 वाटी पाण्याचं प्रमाण लागलेलं आहे. बॅटर तयार आहे. आता वडे तळायला घेऊ. बटाट्याचा वडा घ्यायचा आणि बॅटरमध्ये डिप करायचा. हे बघा वडा पूर्ण कोट झाला आहे. गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक वडा सोडायचा. इथे बघा पहिला वडा तेलामध्ये सोडताना मी रेकॉर्ड करायचं विसरले. एक साईड व्यवस्थित तळली गेली की वडे पलटी करायचे. असंच अलटी पलटी करत मध्यम गॅसवर वड्याला खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता वड्याला छान सोनेरी रंग आलेला आहे. आता हे वडे बाहेर काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व वडे तळून घेऊ. वडे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे जेणेकरून एक्स्ट्रा ऑइल असेल ते निघून जाईल. उपासाचा बटाटा वडा तयार झालेला आहे. दिसायला बघा वरनं एकदम कुरकुरीत दिसतोय. आता वडा गरमागरम सर्व करून घेऊ. एका प्लेटमध्ये उपवासाचा बटाटा वडा घ्यायचा आणि त्याच्या बाजूनी शेंगदाण्याचा कट टाकायचा. जर तुम्हाला शेंगदाण्याचा झणझणीत कट आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाणा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी केली तरी सुद्धा चालेल. वरनं नंतर उपवासाचा चिवडा टाकायचा. असं आवडत असेल तर असं खायचं किंवा जरा चटपटीत खावंसं वाटत असेल तर मग काय करायचं ते सांगते. अर्धी वाटी दही घ्यायचं. दही घेताना आंबटच घ्यायचं. त्यामध्ये चमचाभर साखर टाकायची. नंतर दही छान फेटून घ्यायचं. आंबट गोड दही बटाट्या वडा वरनं टाकून घ्यायचं. पुन्हा उपवासाचा चिवडा टाकायचा आणि नंतर वरनं चिमूटभर जिरा पावडर टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. मस्त चटपटीत उपवासाचा पोटभरीचा बटाटा वडा तयार झाला आहे. मी टेस्ट करून बघितला होता. वरनं मस्त कुरकुरीत तिखट आंबट गोड असा उपवासाचा बटाटा वडा तयार झालेला आहे. तुम्ही पण ही उपवासाच्या चटपटीत बटाटा वड्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.